सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिखरे सागरी तारियली शिखरे सागरी तारियली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी रखिले निर्जीवा कागदासी निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्यूलोकी महाराज हा जन्मला मृत्यूलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी तुझी उपमा नाडळे इहलोकी भव सिंधुसी बांधिला से तुझे ने भव सिंधुसी बांधिला से तुझे ने अनाथादिना कारणे तुकयाने अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी तुका भासला मानवी वेशधारी परिहारिला विग्रही निर्विकारी परिहारिला विग्रही निर्विकारी स्वय श्रीहरी व्यापको सर्व जीवा स्वय श्रीहरी व्यापको सर्व जीवा तोचितो हा परब्रह्म ठेवा तोचितो हा परब्रह्म ठेवा दया पूजिले आदरे पांडुरंगी दया पूजिले आदरे पांडुरंगे मानस्थ केले प्रयाण प्रसंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपी केली तनु मानवी दिव्य रूपी जगेली जागते दिव्य लोकासी नेली जागती दिव्य लोकासी नेली कुंडलिकाग्र विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महारुद्र महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ज्याची खरी सेवा ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा त्याच्या भय काय जीवा त्याच्या भय काय जीवा त्याच्या भय काय जीवा करिता स्वामी सवे वाद करिता स्वामी सवे वाद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद असावा तो धर्म असावा तो धर्म मग साहो जाते वर्म मग साहो जाते वर्म मग साहो जाते वर्म मग साहो जाते वर्म करिता स्वामी सवे वाद करिता स्वामी सवे वाद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद आवदे वागदेवी आवदेवा देवी तुका विठ्ठली गौरवी तुका विठ्ठली गौरवी तुका विठ्ठली गौरवी तुका विठ्ठली गौरवी करिता स्वामी सवे वाद करिता स्वामी सवे वाद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद प्रस्तुत
प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्याच पाठातील जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील देवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 304व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय खऱ्या भक्ताची खरी सेवा आणि खरेपण, त्या खरेपणाला कुठंच कलंक नसतो, डाग नसतो. आणि डाग नसल्यामुळं भीती वाटण्याचा प्रसंग येतच नाही तो. म्हणून ज्याची खरी सेवा तर त्याच्या भय पाहिजे, त्याला भेव होती. कोणाचं नाही भेव, कोणाचंच नाही अजिबात. ज्याची खरी सेवा आहे का त्याला भेव नाही. सगळ्याला भेव फक्त काळाच. प्रत्येकाला भेव कशाच आहे? काळा. माणूस कोणाला भेटय? काळाला भेटय का मरणाला भेटय? मरण काळी मरण काळी एकच. मरण कोण आणते? काळ. सर्पाला भेटय का मरणाला भेटय? मरणाला. सर्पाला कोण भेट? मरणाला. हे चावत नसता त्याला उशाला घेऊन खेळलो असतो आपण. हो बरोबर आहे ना. तुकाराम महाराज म्हणले ना, विंच्या नांगी पिढी ज्याचा दोष त्याच्या, काय लाढाला दुर्जन तोंडावरी थुंके जन. विंच्या कोण पिढी? नांगी पिढी. त्या नांगीत विष असतं, ते विष हाणत कोणला बी. मग ते नांगी पिढी म्हणून त्याला लोक मारतात. दिसला की विचू दिसल्यावर काय सोडतील होय लोक? कोण सोडायला? विचून सरप दिसल्यावर मारण्याचाच विचार करतात लोक. मारा 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 मारा. हाय का नाही म्हणून ही पिढा कोणी केली? त्याला त्याच्या नांगीनं, त्या सर्पाच्या विषयानं त्याला पिढा केली जाताना. ते दात त्याला दिला नसता देवानं, त्याला विष नसतं तर बिचारी कोणी त्याला मारित? उशाला घेऊन खेळले असते का? हो बरोबर आहे. मुंगसाला आपण मारतोत का? दुसरे इतर प्राण्याला मारत नाहीत आपण का? बिचारी काही करत नाहीत म्हणून. ते चावलं की माणसाला मारतंय म्हणून त्याला लोक मारतात. मग विचारा त्रास कोणी केला? त्याच्या नांगीने केला का आपण केला? नांगीनं. हा, विंच्या नांगी पिढी ज्याचा दोष त्याच्या अंगी. तुकाराम महाराज गाठ्यात म्हणले बरं. काय लाधाला दुर्जन, काय दुर्जन लाधाला म्हणजे त्यानं काय प्राप्त केलं जन्माला येऊन? तोंडावरी थुंके जन. पाहिलं की लोक आहे अरे इंटू 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 फुकटात लोक तोंडावर. ते आपल्यासाठी दृष्टा दिला दुर्जनासाठी. दुर्जन माणसानं काय कमविलं म्हणजे? तिकडे जाय तिकडे पिढी लोका, जोडी पांडवल ठुमका, थोर झाला चुका वर का नाही घातली. मग आपण सर्पाला पर्यायनं भेट नाहीत, आपल्या मरणाला भेट. कशाला भेटतो? मरण म्हणजे काळ आणतो. काळ काळ कोणाला सोडित नाही. आणि काळच सर्वांचं बरोबर नियमन करतो. काळ काल कलयतामहम, भगवंताची विभूती सांगितली काल. असा काळ कोणाला सोडित नाही. म्हणजे सगळ्याला पर्यायानं भेव कोणाचाही काळात. मग ज्याची खरी सेवा आहे त्याला काय भेव आहे? त्याच्या भय काय जीवा? त्याची खरी ईश्वराची सेवा आहे, देवाची सेवा आहे, त्याला कोणाचंच भेव नाही हो. काळाचाही भेव नाही, मालकाचं बी नाही. म्हणजे ब्रह्मांडाचा नाही, काळाचा काळ आहे. काळाचा काळ कोण आहे? ब्रह्मांडाचा नायक. आणि मग त्याचं भेव वाटत नाही म्हणजे काळ तर शिपूर्ड आहे, त्याला कोण भेट? काळ म्हणजे फौजदार एक प्रकारचा त्याचा, त्या परमात्म्याचा ठाणेदार आहे. यम परमात्म्याचा कोण आहे? ते ठाणेदार आहे. यम ते त्याच्या हातात आहे यमाचं ठाण. कोणाच्या? देवाच्या. यमसंयमतामहम, माझी विभूती म्हणले ना यम बी माझी विभूती आहे म्हणले. यमाला जे बसविले ठिकाणी मीच बसविले. इंद्राला मीच ठिकाण दिले. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजी, कृती शास्त्री ही यातेची स्तविती. बरोबर आहे. महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती, आणि निळा म्हणे तो हा जोडला सांगाती हो, असे गौरवणीत वर्णन. सगळे याची पूजा करतात त्या परमेश्वराची. याचे ठाणेदार आहेत यमादी. मग मालकाला म्हणजे विष्णू परमात्म्याला विष्णूचा भक्त भेट नसेल तर त्या काळाला यमाला कसा भेल बरं? मग याची खरी सेवा तर त्याच्या भय काय? जीव. अरे उलट त्या स्वामी बरोबर प्रेमाचं भांडण करत असताना करिता स्वामीचं विवाद अधिक अधिक आनंद, जास्तीत जास्त आनंद होतो त्याला. अशा प्रकारची आपलं चरण चालू तिसरं कोणतं? असावा तो धर्म हो, असावा तो.
मग साहो जाते वर्म. म्हणजे आपण खरे असल्यावर समोरच्याला काही बोललं तर घ्यावं लागतं त्याला. पण आपल्याकडे काय पाहिजे? धर्म पाहिजे. धर्म अधर्म असल्यावर खाली मुंडकं घालावंच लागते. त्याचा वादच नाही. कुठतरी मिंडेपणा असल्यावर, बरोबर आहे की नाही? मिंडेपणा असल्यावर भेव वाटतं ना. आणि खरं असल्यावर काय भेव आहे? कोणाचंच भेव वाटत नाही. हा, अजिबात नाही. का असावा तो धर्म. मग साहो जाते वर्म. इथं वर्माचं असं वर्णन आहे की समोरच्याचं वर्म जरी काढलं तरी त्याला सहन करावंच लागतं. पुढच्या वापस बोलता येत का? आपली चूक झाली हो. आणि ते न चुकणारे असल्यामुळे ते बोलतात. मग आपल्याला ते सहन करावं लागतं. वादच नाही. साहो जाते वर्म. वर्म कवा सहन होते? तुमच्या अंगी असावा तो धर्म. म्हणजे वर्म काढणाऱ्याच्या अंगात काय असावा? धर्म असावा. देवाचे वर्म काढायला भेले नाहीत संत. देवाचे वर्म उलटून पालटून काढले, उकरून काढले, त्याला भेले नाही देवाला. तर तुम्हा आम्हाला भेटीत काय संत नाहीत भेट. हो, म्हणून असावा तो धर्म. मग साहो जाते वर्म. त्याचा आणखीन एक वेगळा अर्थ आहे. म्हणजे तेच अर्थ जरा बदलून बहुव्रीही समास म्हणतात त्याला. व्याकरणामध्ये त्या समासाचं नाव आहे बहुव्रीही. कोणता समास? बहुव्रीही समास आहे. ते आपण लावून त्याचा आपलं काय काळ होतं वर्ण? नारद गेलते कैलासाला. हा, एक डोक्यात पकड. या माऊलीच्या आधी काय केलं नारदानं? तपश्चर्या केली. आधी तपश्चर्या. हिमालयात अप्सराधिक, तुंबराधिक, कामाधिक, क्रोधाधिक आलते. हे सगळ्याला जिंक कोणी? खरे पण आहे. जिंकलं हे खरे पण नाही ना. त्याच्यात वाद नाही. त्या कामाच्या क्रोधाच्या तडाख्यात ते गेले नाही. पण फक्त काय झालं हो? कामाच्या क्रोधाच्या तडाख्यात नाही अडकले तर अहंकाराच्या तडाख्यात अडकू लागले. हे बघ, त्याला भूषण वाटलो. हा, मी आणि कर्तवगारी केल्यावर थोडं भूषण वाटतंय नाही का? नाही हो वाटते. कर्तवगारी केल्या थोडं. मग नारद बापाला सांगा गेला. बापाने एक सांगितलं त्या ब्रह्मदेवानं, तू माझ्यापाशी म्हणला सारखंच नाही, पण मी कामाला जिंकलं असा बडजापणा कुठे दुसरीकडे सांगत बोलतो. मोठेपणा सांगत जाऊ. आत्मस्तुती होता संत्यारोधी. आणि आत्मस्तुती एक प्रकारचं मरण. आत्मस्तुती काय आहे? मरण. आत्मस्तुती करणारा माणूस मेल्यात गंती. मृत्यूप्राय आत्मस्तुती. आत्मस्तुती करू नये. आत्मस्तुती ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत वर्णन करता असं म्हणले, आत्मस्तुती होता संत्यारोधी. मला वाटले माझी आत्मस्तुती होईल बुवा, म्हणून मी भ्यायलो. असं माऊली काय ठिकाणी म्हणलेत. बरं, आत्मस्तुतीला भेटात हे महात्मे. ते काही ठिकाणी जरा उर्मी येतेच ना. त्यांना उर्मी आली ना. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केली आम्ही ते गर्भ. दया पुण्याचे महाद्वीप पातळे प्रभू. पुण्य पोषेली असाधारणे. हे कोण म्हणले? म्हणले ना तुकारामालाच मी काही ठिकाणी म्हणले. बोलत येते उर्मी होई नाही भय का देवा. झटका येते. येते हो येते. ज्ञानोबर नाही थोडंसं कालतं पण ते दाबून टाकतात हो लगेच. आली उर्मी साहे. आली उर्मी तुका म्हणे थोडे आहे. काय आली उर्मी साहे तर तुका म्हणे थोडे आहे. उर्मी आलेली दाबावं लागते. पण नारदाना दबली नाही हो. ती उकळी दबली नाही. या खरं असल्यावर काय भेव आहे? आपले बाबा काही म्हणाले तात्या. तात्या कोणता? ताता म्हणजे बाप. पण आपण व्यवहारात ताता नाहीत म्हणत ना. तात्या काय म्हणतात? तात्या काही म्हणायला. चला कैलासा. गेले कैलासा. इथं भगवान शंकर पार्वती हे ते सगळे होते. श्रीमन नारायण आले नारद. हा महादेव म्हणजे वा या नारदा या बसा बसले. हो कोण आले म्हणले सत्य लोकांना आलो. आतापर्यंत म्हणले बरेच दिवस तुम्ही आलेच नव्हतेच म्हणले इकडं. कुठे गेलतेत काय नाही. तपाला गेलतो. तपाला गेलतो. बर कुठं तप केलं? हिमालयावर तप केलं. हा
आणि तप करत असताना ह्या इंद्रानं माझ्याकडे काम क्रोध अप्सरा येते वगैरे पाठविले, पण हे नारद नाही डगमगला. म्हणला अप्सराला हा कामाला क्रोधाला मी कामाला जिंकलो महादेवा, कामावर विजय मिळविला. महादेव म्हणले वा 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 वा, कामावर विजय मिळवणारे तुम्हासारखे फक्त तुरळक आहे, नहीं तो ती भी फसले होते ना. महादेव तो बड़ा देव, सब देव का बाबा, पहले लिखे पीछे लगे करे तो बोंबलू लागला कोण? महादेव. महादेव एवढा महादेव फसला कुठं? कामाच्या तडाख्यात गेला. विष्णू त्याची धूळधाणी झाली, ब्रह्मदेवाची धूळ झाली, मग सगळ्याची धूळधाणी झाली आणि यानं काम जिंकला. महादेवला मोठेपणा देऊ लागले, मोठेपणा दिला म्हणले माझ्यापाशी म्हणले, ते म्हणले असं कोणापाशी म्हणू नका, ते बी असंच म्हणाले जोगड. हो ना, या खऱ्याला काय भेव आहे? नाही खऱ्याला नाही, खरं असल्यावर काय भेव आहे? त्याची खरी सेवा, त्याचा भय काय जेव्हा असं वाटलं हो, तिथून हल्ल उड्डाण, लगेच क्षणात वैकुंठ. वैकुंठाला गेले विष्णू परमात्मा. महाराज ते माया नियंत्रण तिथे गेले. बसा बसा नारदा, या नारद आले, नारद आले, बसा. पुढे गेले तेच म्हणले कैलासहून आलो. हो म्हणले कैलासहून आले तुम्ही, माझे काय काय म्हणले? अहो मी कामाला जिंकलं. हे मला तपश्चर्या केली देवा, भयंकर तपश्चर्या केली आणि तुमचा मी भक्त आहे आणि खूप चिंतन केलं आणि मला फसवायला धाडलं म्हणजे हे इंद्रानं, कामाची काला क्रोधाची काला. पण हे पट्ट्या नाही डगमगला. हा कामाला नाही जिंकलो म्हणले, अजिबात नाही कामाला धक्का लावून घेतला म्हणले. आणि महादेव म्हणे की कोणालाही सांगू नको, काय भेव आहे खरं असल्या. विष्णू परमात्मा म्हणजे लई गड्डा आला कमी करा. त्याच्या बापाने सांगितलं ऐकलं नाही, त्या बड्या देवानं सांगितलं ऐकलं नाही, आणि आपण बी म्हणल्यावर हे ऐकणार नाही. त्याच्यासाठी याला नीट करू, थोडस नीट करू. हे कमी बिघडले तरच दवाखान्यात नेलं हे नाही भाऊ, जास्त पागा झाल्या गोळी येत नसताय. बरोबर वल्यात वल लवकरात लवकर वल्यात थोडं नीट होतंय असं. मग विष्णू परमात्मा म्हणले वा 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 वा, तुम्ही कामाला जिंकणारे तुम्हीच जगात दिसायले वा, नाही तर कामावर विजय कोणी मिळवला? तुम्ही फक्त एक म्हणले तुम्ही कामावर विजय मिळवला. हो म्हणले तेव्हा विजय मिळवला. वा 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 असं म्हणले, त्याची पाठ थोपटली. आणि मग नारद म्हणले जातो आता, बडजापणा सांगितला ना. देव म्हणले जा. त्याच्या अगोदर हे न मायेला सांगितलं. माया म्हणजे काय महाराज? ती कुठले कुठंच आहे ना ती. हा दैवेशा गुणमयी मम माया दुरत्य. माया 2-3 प्रकारची होत असा विचार केला, त्याचा विचार नाही तर सांगता येणार. मूळ माया त्याला नाही आली, गुण गुण माया आली खेळाया, किंवा आपण एक आपण घेतला त्या दिवशी मूळ मायेच्या कारठ्या. अरे 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 विठ्या, मूळ मायेच्या कारठ्या असं घेतलं. मूळ माया, योग माया, गुणमयी, 2-3 देवाच्या माया. काय योग्यामध्ये तसंच आहे ना. तुम्ही योग्याचे लोक काही पिशाची वृत्ती असते, काही बालवृत्ती असते. योग्यामध्ये काही लक्षणं पाळलेली योग्यामध्ये. उन्माद वृत्ती अशा योग्याच्या 2-3 वृत्ती, त्या प्रकारे ही मायेची काही लक्षणं असते. आता माया एकच आहे, पण तिचे काही कार्य परत्वे नाव वेगळे वेगळे आले असले तरी भगवंताची जी योग माया आहे स्वरूपस्थ असणार, तिला सांगितलं देवानं तुम्ही जा आणि चांगला खेळ करा, तर मी येतो वर्णन करायला तुझं. तू एक सुंदर रूप धारण करून व्यवस्थित एक नगर निर्माण करून याला कसा त्याचा म्हणला नारदा. ती म्हणजे जेव्हा तुमची मोकळीक नाही म्हणून आम्ही भेटतो म्हणला त्या लोकायला यायला, ते जिरवितो ती गमी लागली. माया आहे बरं भाऊ. हो पण त्याच्या असल्यामुळे ती आवरीत या. आवरी आवरी आपुली माय आहे ना, आवरी आवरी आपुली माय महाराज. त्याची असल्यामुळे त्याला आवृत्ती आहे ना, आपण त्याला हात जोडले पाहिजे. तुझी माया तू आवरून घे, मग जमतंय देवा. आपल्या ताकदीनं आपल्याला ती आवरत नाही. बडे बडे दिन घोळशीच्या मायेनं मग ती म्हणली, मग बघते त्याची कोणाची, तिला मोकळं सोडलं. आणि नारद ज्या रस्त्याने चालले त्याच्या अगोदर तिथे गाव निर्माण केलं, तिथला राजा बी निर्माण केला.
बाबा बाबा तिथं त्या राजाची पोरगी होऊन बसली ही माया. आज सगळं अगोदरच हे वाटतच केलं पण नसलेलं आणि नसलेलंच काढले नाही. हे फिल्म ही नाही हो, भाऊ. हो. विक्रम हो. मुंजा हो. ही फिल्म ही नाही भाऊ. नसली पहिल्या जन्मातली फिल्म कुठं होती कुठं काय ते आहे का कोणाला आपल्या लक्षात आहे का? आता तू ह्या फिल्मीत आलाय बरोबर. ही पहिल्या जन्मातली फिल्म कुठे आहे? कुठं नाही 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 भाऊ. नाही 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 पण केवढा खेळ चालू आहे आता हे. हिनच लावला पसारा हा. आता पुढच्या जन्मात हे मुलगा हे इथं सोडायचं ते दुसरी तयार होते दुसरे तिकडे तयार होणार कोणतं काय? बरोबर आहे की नाही हा? हे खेळ आहे किंवा हे मायाचा खेळ आहे की नाही अशा फिल्मा काढते ही हो. कोण माया हा हे चित्रपट आहे महाराज हे चित्र संसार चित्र तिच्याच पडद्यावर उमटतं. महाराज तिने काही गाव निर्माण केलं नारळ तिथून चालले विनावाजी मग त्या गावात थाट बँडन हेन त्यान रांगोळ्या भरलेल्या आणि ह्या फटाके वाजलेले आवाज तोफान हेन ते भलता थाट ह्या स्वागतन बँडन बाबा जिकडं तिकडं सगळा आनंद उत्साह होता ना. हा हिनं खेळ केला या ह्या सगळं असा मस्त आणि सगळं असा प्रकार पाहिल्यावर आनंद म्हणून विचारलं अरे बा या गावात एवढा थाट ते म्हणे हो हो राजाच्या मुलीचं लग्न आहे आमच्या राजाच्या मुलीचं लग्न आहे. बरं 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 इथला राजा कोण शिलनिधी काय नाव शिलनिधी. बरं इथला राजा त्याची मुलगी विश्वमोहिनी. ही फिल्म तयार केली बरं काय भाऊ विश्वमोहिनी मुलगी आणि शिलनिधी राजा तिथं स्वयंवर आहे म्हणजे देशोदेशीचे लोकन देवलोकन ऋषी मुनी सगळे आणि राजकुमार सगळे पुष्कळ आलेले म्हणले आज तिथं स्वयंवर होणार. नारदाला वाटलं ते बघावं स्वयंवर. त्याच्यासाठी ब्रह्मचर्यानं संन्याशाईनं त्या मनपा फनपाय जा जाऊन पण ब्रह्मचर्याचं लय पटके घालून नाटा वाटले म्हणून तेच बाबा कसं ब्रह्मचर्य तुझं बाबा मी नवरच करतो नाही खरंय महाराज नवराची गोष्ट आहे हो. ब्रह्मचर्यानं वानप्रस्थानं संन्याशानं लग्नात जायचंच नाही पाऊल नाही कानाव बी नाही बँड वाजला पाहिजे नाही भाऊ. कानाव बी वाजला तर कवा सर्कल सांगतात पहिले आठवण येतात की नाही हो. आपण आलोच नव महाराज घोड्यावर बसलेले घोड्यावर नवरदेव बसलेला काय किती थाट काय महाराज कसा थाट आहे ते स्वर्ग 4 बोटच वाटतंय. लग्नात गोड आणायला लावलेलं या अहो आमच्या लग्नासारखी तर लग्नच नाही विचारही नाही नाही बा होते सावकाराचा जोर होता मला नवीन व्हायला राहिलेले आणि त्या बोन आईचे पैसे वाटून दिलेले होते. आजच्या काळातली 20-20 एकराची किंमत नाही नगदी त्या हातावर एक एकला आज पुन्हा किती जमा होते कोणा ठाऊक ते देईल म्हणले होते मी जसे वसूल व्हायचं तुम्हाला नगदी कॅश देईल ते 20-20 एक लाख म्हणजे 20 एकराची किंमत होती त्या काळात 5,000 रुपये एकर वावर मिळत होत. 20-20 एकराची किंमत नगदी दिली म्हणल्यावर असा विचार करा ना. आज 10 लाखाला एकर आहे मग 20 लाख 20 एकर घ्यायला किती लागते 2 कोटी रुपये आज माणसापाशी आल्यावर त्याला का बाबा नगरी कॅश जमिनी तर आहेतच वेगळ्या मग तिथं काय जोरच असणार बरोबर आहे. आयचे पैसे वाटून दिलेले होते मग खर्चाचे काम होते बरोबर धुपण होते 3 तमाशे लग्न माझ्या लग्नात होते. एक बार्शीचा आणला होता कोल्हापुरात आहे का ते नाचायला म्हणवा त्या कळवात नाही हो मला पहिलं खाट होती की घोड्यावर नवरदेव सांगायला न्यायचा थंडास नवरदेव चालला म्हणजे घोड्यावर वाजवीत नव्हतो इकून ती धरायचे टिकर भाड्यावर लावलेले ते असे उघडायचं ध्वजा काय लावले छत्री तर होती ना ते धज होते त्याला लाल केलेलं त्याला ते फुंगळायला आणि ते भाल्यावर इकून योग धरणार इकून चोर ढाळे म्हणले त्याच्यावर बसणार नवरदेव माग काय माणसं पुढे काय माणसं करंज्याचं लाडूचं टोपलं इथं नदाडा खायच्या म्हणून
खात होते वा हो तुम्ही खातो. हा मी नाही खाल्लं नटाळलं कुठे खाते असते हागायचं त्या नटाळाला. आणि ते करंजा टोप होतं हो लबा नाही होतो होतो होते नेत तुम्हाला तुम्हाला कळते का आमच्या लग्न काय करायचं लय ठाट हो भलती पब्लिक बी जमली होती लई. गावात माणूस माहिती हो नाही जोर होता त्या लोकांचा महाराज हे आता हे असा प्रकार फायदेला आणि आता संन्यास घेतल्यावर आणि ते पुन्हा बँड वाजल्यावर नाही होईल. पुन्हा सांगत येत नव्हतं. पहिले जाऊ का म्हणून संन्यासानं जाऊ नये ब्रह्मचार्यानं जाऊ. वानप्रस्थान ह्या मानगडी पडू नये पडू नये. पण आताचे ब्रह्मचारी पटक्याचे आहेर घ्या मी येतो लग्नाला मला आहेर घ्या असे म्हणतात म्हणून आणि आहेर घेऊन तिथं दिमाखानं नटणं माळा घालणं या आणि त्यांच्या खुर्ची बसणं त्या स्टेजवर बसणं नवरदेव नवरीच्या कसं निभत आहे त्यांचं ईश्वर नारदासाठी जमलं नाही इतरांची काय नारद मुनी म्हणजे लग्न कसं आहे बघावं कोणाचं ह्या पोरी जे गेली म्हणा तिथं ती पोरगी वर मला घेऊन उभी होती त्या शिंदीजी राजाची बघत नारद म्हणल्यावर काय कोणी या म्हणणार ना ओळखीचा माणूस आहे जुना हे ह्याची प्रसिद्धी होती ना नारदाची या नारदा या नारदा ते शिंदीजी राजांना आदराची केलं बसा बसा वा आमच्या मुलीच्या स्वयंवरात तुम्ही बरे आले वा 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 तुमच्यासारखे महात्मे आले चांगली गोष्ट आहे हो बसा बसलो पूजा केली शिष्टकारे आमची मुलगी तिथं स्वयंवर आहे म्हणले नारद म्हणले बरं 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 तुम्हाला दाखवतो म्हणजे दर्शनला आणतो मुलीला महाराज मुलीला बघितली असते तर गोष्ट सरकली माया होती जेवढा विरक्त आहे वैराग्यवान आहे कामाला जिंकलेला माणूस आहे आणि त्यानं तिला बघितल्यावर डोसक्यात चक्कर पडलं बसलं पुन्हा ती जवळ आली पाया पडली आणि तिला तेच करायचं ह्याला बोलवायचं होतं हा माझ्या हात तरी बघा म्हणली तुम्हाला भविष्य कळतंय त्याला हात दाखवायला ही माया त्यानं हात बघितला त्याच्यावर चिन्ह ओळख केली ह्याला भविष्य कळत होतो हे म्हणला हिचा नवरा अमर होणार अमर असेल की हिचा नवरा अमर असेल ते नवरा हा माझी डोसक्यात सरकलं किंवा हा एवढी बायको आपण करावी लगेच झटका बसला एवढी बायको करावी मग तिला विचारलं तुझं माणूस काय ते म्हणजे काय नाही माझ्यासारखा स्वरूपवान सुंदर झाला की मी त्याच्या गळ्यात माळ घालणार आता नारद म्हणले आपण कडे अर्ध्या आयुष्यात गेलो ठीक आहे आपल्याला अशी पास करणार नाही मग आतापर्यंत आपण देवाला काही मागितलं नाही तर देवाला एक बार रूप मागून घ्याव आणि हिच्या संग लग्न करावं असं वाटलं की ताबडतोब तिचा हात सोडला तिचं भविष्य सांगितलं तिच्या बापाला आनंद वाटला तेवढ्या चटकून ते काय योगी होता ते सर्व वैकुंठाला आता आताच गेला घंटाभर झाला आताच हे बाबा ते म्हणे या 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 नारदा या 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 बसा बसा त्याला माहित होत आणि गिराय कोण बसा 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 नाही बसायला आलो नाही कडे म्हणले थोडी गडबड आहे काय गडबड आहे तुम्हाला काय पाहिजे काय नाही म्हणले मला हरिरूप द्या ब्युटी पार्लर करा मला रूप द्या हरिरूप द्या म्हणजे त्याला सुंदर हरी ना त्याचं रूप हरीचं रूप द्या सुंदर मला करा काय काम पडलं एवढं रूपाचं आता बघा तुम्हाला काही जास्त काम तुम्ही पुढचं काढू ही काही भानगड आताच म्हणले होते कामा विजय मिळवला आणि आताच काय बोला होता म्हणून पुढचं काही नाही म्हणले फक्त रूप द्या दिलं म्हणले तुम्हाला तथास्तु हरी रूप दिलं ते हरीचा अर्थ केला वाढणार हे मला हरी रूप द्या म्हणजे विष्णूचं रूप द्या आणि त्यांना हरी शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये माकडाला हरी नाव आहे वानराला वानराला हरी नाव आहे त्यानं तसा अर्थ लावला मुद्दाम त्या देवानं आणि वानराचं रूप दिलं म्हणजे होतं ते चांगलं बी घालविलं माकड केलं जमलं का आता त्याला आता बरं ज्याची त्याला काय भेंगात बघितल्याशिवाय दिसत नाही होय मला नाही का नाही भोका इकडं याला लावायचं महाराज गेलं उडे हानीत कोण नारद आता आता पहिलं होतं त्याच्यावर विद्रूप झाले माकडाचं रूप पण ते नांगला असतं तिथं आले लग्नात आले की नवरदेव हे ते बसले होते राजे महाराजे बसले होते आता मग ते ती येणार वरमाला घेऊन जे पसंत पडेल त्याला माळा घालणार त्याच्यात हे बी बसले आता मला रूप चांगलं सगळ्यापेक्षा फर्स्ट क्लास रूप दिले देवानं आणि आता ही मला भुलल्याशिवाय असं वाट म्हणून बसतो माझेवाचे दोन गण होते इकून एक बसलेले आता ज्याचे त्याला तोंड दिसत नाही पण दुसऱ्याला दिसतंय चेहरा
बरोबर आहे ना. ते ना बघितलं हे तर म्हणजे माकड झालं आणि विना काय हातात घेतला नारदानं माकडावणी तोंड आहे आणि इथं काय लग्नाला काय बसला ते की हसू लागले. ते महादेवाची गण आहेत दोघ जण ते हसले. दादाला राग आला जाताडीच काय काय झाले तुम्हीच लग्न करावं का काय आम्ही करू नये का लग्न ते म्हणजे आम्ही काय नाही म्हणावं तुम्ही लग्न करा पच्ची माकडा मग ते राग आला ते म्हणजे तुम्ही राक्षस व्हाल. कोणाचा तेवढ्या ती आली नवरी आता त्याच्या मनात आहे की माझे रूप सुंदर आहे मला माळ घालती मला आली ती नवरी ह्याला त्याला बघ त्याला आणि हे विष्णू परमात्मा स्वतः रूप घेऊन आला ना कारण का ती माया त्याचीच बायको असल्यामुळं आणि तिनं त्यालाच माळ घातली. कोणला विष्णू दुसऱ्याला कशी घाली लोक त्याचीच ती होती अर्धांगिनी. तिनं माळ त्याला घातली लग्न झालं माळ घातली टाळ्या वाजल्या वाजवा टाळ्या. हे विष्णू परमात्म्याला पसंत केलं तिनं. नारदाचा चेहरा होता. इतके कष्ट करून सेवा करून रूप मागून काही फायदा दिसणार आहे. आणि ते शेजारी जे गण होते ते म्हणजे तुम्ही आम्हाला शाप दिला विनाकारण दिला. विनाकारण कसे मला का म्हणून हातले अहो आधी भिंगात बघा आधी भिंगात बघा. अशा तोंडाचा माणूस इथं त्या बाईला पटत आहे होय म्हणले. इथं आम्ही बडे हे राजकुमार होते याला पसंत केलं ना त्या बाईनं ते विष्णूला पसंत केलं म्हणले आणि कोणला तिला कोणता नवरा पटला नाही आणि तुमचं थोबाड बघितलं तर तिला किसन आली असं ना त्या बाईला. जरी हृदय विशेष स्मरती तरी निसंग आहे उपज संगती संगे प्रगट्य मूर्ती अभिलाषाची जे काम आधीच उपजला नाही जे तर क्रोध उपजला ते काम आधीच उपजला नाही संगा संजय काम क्रोध यायचे क्रोधात होते समूहात स्मृती विभ्रम स्मृती बुद्धीनाशात पण जे काम उपजला क्रोध आधीच आला क्रोध असे ठेवला समूह. बरोबर आहे ना. मग हे पुढे घोटण्यात पडतच ना माणूस खाली येतं. मग नारद चेहरा उतरला आणि ही भिंग बघा म्हणल्यावर भिंग दाखवी म्हणला नारदा बघितलं तर माकड केलं पण विष्णू मी इतकी सेवा केली पण ना मला माकड केलं काय करावं राग आला बाबा. म्हणला नारदा लग्गे गेले विष्णूकडे तुला ही बायको करायची होती म्हणून मला माकड केलं तो नाही का. मी तुला हरिरूप मागितलं म्हणजे चांगलं रूप मागितलं ही पोरगी वर्णन करण्यामुळं आणि तू मै बायको मला करायची होती तर तू घेण्यामुळं मला माकड करून ठेवलंस का. तर तुला माकडायचं सहाय्य घ्यावं लागलं. तुझी बायको राक्षस चोरून नेईल ते रामायण घडलं पुढे. तुझी बायको कोण चोरून नेतील राक्षस आणि तिची शुद्धी लावायला आम्हाला माकडाचं रूप घेत दिलंस ना तुला माकडच व्हावं लागलं म्हणजे तुला माकडाचं सहाय्य घ्यावं लागेल असा शाप दिला कोणी कारण काय जन्मभर सेवा देवाची केलेली महाराज खरी सेवा देवाची फक्त फसलं इथं नाही तर सेवा खरी केलेली ज्याची खरी सेवा तर त्याच्या भय काय देवाला बोलायला भेले का नाही. देव हसले ते म्हणजे मला अवतार घ्यायचा आहे तू बरं शाप दिला मी अवतार घेणार दुष्टला मारण्यासाठी त्याच्या हरकत नाही. पण नारदा विचार करा माझा राग करू नये. तुम्ही आधी आले म्हणले कामावी जमी आणि लगेच अर्ध्या घंट्यात तर म्हणजे मला बायको करायची आता हे कसं काय कुठं लावा चुकलं म्हणला मग हे चुकलं आणि तुला नीट करण्यामुळे काय केलं हे माकड जे केलं तर कशामुळे केलं तुला नीट करण्यामुळे रागात येऊ नको. आता शाप तर दिलास ते शाप मी भोगणार त्या महादेवाच्या गणाला शाप मिळाला ते राक्षस होणार. मी राम रूपात अवतार घेणार आणि माझी बायको रावण राक्षस चोरून नेणार. हे सगळं खरं आहे आणि होणार. आता तुझा शाप काही खोटा होणार नाही पण तुला नीट करण्यामुळे मी ही प्रयोग केला. जरा विचार कर आधी कामाला जिंकलं म्हणलास आणि पुन्हा लगेच कामाच्या तळाख्यात तू गेला नारदा. माझ्या भक्ताला मला वाटत नाही पण तुला नीट करण्यामुळे मी ही योजना केली. त्याचा राग करू नको. त्याचा पारा उतरला जेवढी चुकलं देवा माझ्यामुळे चुकलं क्षमा करा आणि मला ही माया काढून टाका. तुमची माया तुम्ही आवरा. देव म्हणले हे काहीच नव्हतं नारदा हे नाटक आहे. ही माझ्या मायेनं रचलेलं काय
निधी राजा गेला पुन्हा ती आईबाई गेली कोणी कुत्र नाही तिथं असंच आहे भाऊ हे हो 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 बरोबर हे नसलेलंच वाढविती म्हणजे नसलेलं दाखविती आणि असलेलं झाकती तिचं नाव माया हा नाही असलेलं झाकणं आणि नसलेलं दाखविणं तिचं नाव माया नसताची दावणी भेव आणि केला जीव हिमपुटी केला जीव हिमपुटी केल्या आपल्याला भाऊ हिमपुटी कोणी मायेनं एक लक्षात ठेवा हे राम अवतार त्या कारणामुळे झाला कोणाच्या कारणामुळं पण नारद भ्याले का देवाला शाप द्यायला का अरे कामानं येईनच माया केली ना कामाच्या तडाख्यात गेली नाहीत नारद कोणी फसविलं नारदाला खरं देवानं फसविलं मग जन्मभर सेवा केली होती त्याच्यावर सत्ता होती देवावर आणि सत्तेमुळे भांडण केलं शाप दिला देवाला याची खरी सेवा भाई काय त्याच्या असावा तो धर्म मग साहो जाते वर्म देवानं ते शाप सहन केला की नाही खरे आपण ह्याला माकड केलंय आज आपल्याला माकडायचं साई घ्यावंच नाही ते देवानं शाप त्या नारदाचा सहन केला आणि पुढे राम अवतारात वानराचं साई घेतलं की नाही कळलं आणि तिथे दंड करण्यात आले होते नारद आले होते आपल्या रामायणात नाही वर्णन आपल्या भावार्थ रामायणात नाही वर्णन तुलसी रामायणात वर्णन नाही जगदंबा आली होती का तिथं नारद बी आले होते रडू लागला ना दंड करण्यात तुळजापूरला रडू लागला आणि ती पार्वती आली होती तिथं ते रामचरित मानसात असं वर्णन आहे भाऊ महादेव पार्वती आले आणि महादेव पार्वती आल्याच्या नंतर भगवान कोणाचा मोबाईल स्विच ऑफ केला ते महादेव पार्वती तिथं आल्यावर महादेवाला पार्वतीने विचारलं आपल्या रामायण सांग थोडक्यात की तुम्ही सेवा जे करता आणि चिंतन जे करता कोणाचं ते म्हणजे रामाचं मग ते हेच राम का ते म्हणजे हो दशरथ पुत्र राम हेच परब्रह्म ते म्हणजे हे तर बायकोसाठी रडायले बायको चोरून निर्पणे लागते जाणं त्याच्यासाठी झाडाला दगडाला भेट द्यायले बायको तितकं येडं झाले तुम्ही याला परब्रह्म म्हणता ते म्हणजे बायको येडं हो का शान राहू पण माझं परब्रह्म हेच हेच पार्वती आता इतकं म्हणल्यावर पार्वतीनं ऐकाय पाहिजे की नाही विश्वास नवऱ्यावर ठेवावं का नाही पण बायकोचा विश्वास नवऱ्यावर नसल्या मोठा अवघड होते भाऊ ती म्हणले हे भक्त हे ते देव आणि हे भक्त जोडे दोन्हीचा जोडे म्हणजे दोघाला बायकायचा नाद आहे आणि म्हणूनच हे तर जोड जमलाय म्हणाचा महादेव तरी हसले तरी म्हणले काय म्हणायचे ते म्हण पण परब्रह्म माझं हेच तू काय म्हणून वाटत म्हणले मग त्याला मी झोपवाय जाऊ मला मोकळी द्या त्याला मी झोपविते त्या नावाने ते म्हणले नको नादी लागू ते झोपणार नाही परब्रह्म आहे सर्वांतरात्मा आहे सर्वज्ञ आहे ते अल्पज्ञ नाही पार्वते ते झोपणार नाही मला मोकळीक तर द्या मी त्याला झोपविते अशी जगदंबा म्हणले ना महादेवाला मोकळीक दिली आता इतकं वर्णन आपल्या भारतात आहे याच्या पुढचं नाही आणि ती गेली मग त्या सीतेच्या वेशात तुम्हाला माहिती त्याच्यात ते नारद मुनी आलेले नारद मुनी वनांतरी रडे ऐशी पुराणी पवाडे वनांतरी रडे आहे ना प्रमाण दुकान म्हणण्या गाठ्यात वनांतरी रडे ऐशी पुराणी पवाडे नारद मुनी आले बघ म्हणले आता कसा रडायला मला ती बायको करायची होती तिची विश्वमोहिनी तेव्हा मला कसं रडविलंस आता तुला रडावं लागायला या ते म्हणजे हो हो बरोबर आहे म्हणजे तुमचा शाप मला भावला म्हणजे नारदाचा शाप त्यानं मान्य केला की नाही मान्य केला नारदान तिथेही त्याला दर्शन दिलंय म्हणजे दाखविलंय की हो माझ्या म्हणजे मी शाप दिल्यामुळे तुला रडावं लागायले असे नारद म्हणले हे रामचरित मानसात आलं आता हे झालं मग पार्वती आली सीता रूपात अमुक टमुक हे तुम्हाला पुढचं माहितच आहे ना आणि फसले का मग राम नाही उलट त्यानं ओळखलं इकडं जाईल तिकडं जाईल तिकडं जाईल तिकडं जाईल सीता सीता आणि ती सीता म्हणाली मी आली की रामा मी आली की रामा पार्वती आली ना सीतेच्या वेशात सीतेसारखं हुबेहूब कारण का सीता आणि पार्वती दोन्ही नावं वेगळे असले तरी वस्तू एकच रूप धारण केलं सारखं कोणाला ओळखूच येणार नाही देव लोकांना कळणार नाही इंद्रचंद्र वरून कुबेर म्हणले बाबा 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 आणि ही आई बाई तर सुटून आली की राक्षसाच्या तावडीतून
आणि हे आईबाई सुटून आल्यावर राम लंकेला जात नाही आणि रावणाला मारीत नाही. आपली दशाला दशा तशीच राहणार. राव दशा आपण त्याच्या बंदीत राहणार. म्हणजे त्याला मेळ लागला नाही, लक्ष्मणला कोणालाच मेळ लागला नाही. आणि फक्त ओळखीली कोणी? रामानं ओळखीली. माहित होती कोणाला? ही पार्वती सीता झाली महादेवाला. त्या दोघांनाच माहित होती. आली सीतेच्या वेशात आणि येऊन रामा मी आले. बघितलं रामानं, पण झटक्याला ओळखीली ही पार्वती आहे. सीतेचा वेश घेऊन मला आली या, माझी परीक्षा म्हणून एकड तोंड केलं. हे सीते मला घेऊन पुन्हा पुढे गेली. रामा तुम्ही तसं येण्यावर का करायला? 1-2 दिवस मी चुकले, राक्षसानं मला नेलं, तर एवढं तुम्ही कासावीस झालात. इतकं नसतं येणं होणं. पण म्हणाली बायकोच म्हणायला आता ते याला घालता बाई बाय तिसरीकडेच हे तिथे. लक्ष्मणानं बघितलं म्हणजे बायको स्वतः आली. चुकामुक झालती म्हणून गरवून परेशानी. आता साक्षात सीतामाई आली या आणि ती बोलायली, तरी बी ह्याला कसं कळत नव्हतं. म्हणजे डोसक्यात चक्कर भाऊ पागल झाले असं चक्कर. अवघड आहे मला चक्कर बसल्यावर काय असं वाटलं. कोणाला? लक्ष्मण जवळ आले. रामा काय लक्ष्मण? साक्षात सीतामाई आल्या म्हणले. तुम्ही जिच्यासाठी राहिले आणि ती सीता स्वतः येऊन तुम्हाला भेटायली, पुढे यायली, तरी तुम्ही तिला बोलणार म्हणल्यावर आता कसं काय करावं मला काही कळत ना बाबा. तुम्ही इतकं येडपण कसं घेतलंय? लगेच लाथा हाणायचा म्हणला लक्ष्मण. म्हणजे तू मूर्खा, तुला काय करते हा? धुन केलं. लक्ष्मण म्हणले बाबा जाऊ द्या, ते नवरा जाणून बायको टाकतात मिटल तेव्हा मिटल, आपण काय बसले इकडे जाऊ. आता हे तर खेळ सुरूच आहे नाटक. महाराज बक्कल परेशान केल्यावर मग मात्र भगवान हाताला धरलं तुला. आम्ही आले की म्हणले प्रत्यक्ष तुम्ही यायला का करायला? आणि मग मात्र म्हणले तू काय म्हणले? तू काय म्हणजे हे तू आई मला का सतवितेस? माझी परीक्षा कशाला म्हणते? ओळखीले की नाही? तू महादेवाची पार्वती आहेस आणि माझ्या गुरुची पत्नी असल्यामुळे माझी आई आहेस. आणि असे असताना तू सीतेचं रूप घेऊन मला झोपवायली, तू माझी परीक्षा पाहायला यायली. महाराज तिथं त्वराच उतरला. कोणाचा? नवरा म्हणला होता सर्वज्ञ ते झोपणार नाही. आणि खरंच सर्व. आणि मग त्वरा उतरला. भगवान मला क्षमा कर. काय क्षमा करा? ही बाई नवऱ्याचं ऐकत नाही, तिला मी काय सांगा? नवऱ्यावर विश्वास नाही, माझ्यावर काय विश्वास बसेल तुझा? महाराज धुन केलं आणि सांगितलं इथं आता तू राहा ह्या घाटात, पण या तुळजापुराच्या घाटात. म्हणून तर तिला महादेवानं गेल्या कोणी रामानं, म्हणजे राम वरदायिनी आहे. तू काही नाव रामानं ठेवलं, स्थापित केलं आणि तिला स्थापित केलं आणि तुळजा हे पुढे नाव विकृत तयार झालं. असो आता जगदंबा परत जाते महादेवा तिथं. तेव्हा महादेवानं सांगितलं आता तू माझी बायको नाही आणि मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करणार. मी गुरु माय म्हणणार तुला. तो रूप कोणाचं घेतलं? माझ्या गुरुच्या पद्धतीने. माझं बोलणं ऐकलं नाहीस, तुझा विश्वास बसला नाही, तू आम्हाला झोपाय सीतेच्या वेशात गेली. मी तुला सीता समजणार, आता मी तुला पार्वती समजून स्वीकार करणार नाही, म्हणजे पत्नी म्हणून स्वीकार करणार नाही, तुला आई समजू. झाला का नाही? नवऱ्याकडून मी उडाली. ते आपल्या भावार्थात नाही बरं काही पुढचा विषय. ही कथा नाही. ही कथा महादेवानं पार्वतीचा त्याग केला म्हणजे पत्नी संग होती, पण कशी? गुरु म्हणून. पण तिला बायको म्हणलेच नाही. आणि म्हणून त्या तावं दक्षाच्या यज्ञात उडी टाकली. वर्णन तुळशी रामायणात रामचरित मानसात हे वर्णन आहे. म्हणून तिला ते तवापासून आता ते रामाला झोपवाय गेली. आता तिथं तिकडं रामाने धुन केलं आणि इकडं महादेव स्वीकार करीना. पुन्हा दक्षाच्या यज्ञात आमंत्रण नाही. हे असे सगळे डोसक्यात एकच झालं. आणि मग तिला बसला राग आणि म्हणून हाली उडी जाळा. कोणी? पार्वती. असं वर्णन आले रामचरित मानस. मी पदार्थ बोलतोय असं नाही बरं काय. पुढचा विषय की सती जगदंबेनं उडी पुन्हा ह्याच्यात टाकली यज्ञाच्या, त्या दक्षराजाच्या यज्ञात आपलं नाही का हरिद्वारला कणखलला उडी टाकली दक्षाच्या यज्ञामध्ये. असं वर्णन आले तुळशी रामायण. लक्षात आलं? म्हणजे ही घटना घडलेली तुळशी रामायणात आहे.
मागची कथा आपल्यात आहे, पण पुढचा हे नाही काय नाही. पार्वतीचा स्वीकार महादेवानं केलाच नाही पुन्हा असं नाही. असं वर्णन आपल्या रामायणात नाही. नाही पुढच्या रामायणात आहे, म्हणजे तुळशी रामायणात आहे, हे विसरू नये. अशी तुळजापूरची माता. आम्हाला हे म्हणायचंय की नारदानं शाप देवाला दिला, बरोबर आहे. नारद फसले का फसविलं? फसवी. हा, फक्त अहंकारात आले होते थोडे. अहंकाराची उर्मी कुठली होती. आणि तुकाराम महाराजांनी ते सांगितलंय. आता ते सगळ्याला जिरविण होत नाही, महाराजांना जिरविली. आली उर्मीच आहे, आली उर्मी साई. उर्मी आलेली सोसावं लागते, दाबावं लागते. उर्मी येतीच म्हणली ना महाराज. महाराज काय म्हणले, उर्मी कोणाला बी येते, आपण ती उर्मी दाबायची. पण ते दाबली नाही नारदानं, तेवढा गुन्हा झाला बाबा. दुसरा काय गुन्हा आहे का? मग विश्वमोहिनीचं रूप देऊन मायेला त्याला फसविलं की नाही? हो, जरी फसविलं तर नारदानं शाप दिला, भळभळ बोलले. त्याला प्रेमाचं भांडण, देवाचं कोणतं भांडण केलं? प्रेमाचं भांडण केलं. एक लक्षात ठेवा. म्हणून काय असावा तो धर्म, मग साहो जाते वर्म. अंगात खरेपणा असल्यावर समोरच्याला भ्यावं लागतंय, भ्यावं लागतं. आता हे लक्षात आलं की नाही? असावा तो धर्म, मग साहो जाते वर्म. हे अर्थ हे की आपण समोरच्याला बोललो, खरे असलो तर त्याला भ्यावंच लागेल, मग देवाला भ्यावं लागेल. पण बहुव्रीही समास लावल्यावर अर्थ असा होतो, असावा तो धर्म मग साहो जाते वर्म. म्हणजे आपल्या अंगात सहनशीलता धर्माची आल्यावर कोणी आपले वर्म बी काढले तरी सहन. अहो, तुम्ही दारू पिली, न पेरणाऱ्या माणसाला बोंबल्या. आपण पिलीच नाही, काय बोंबल्याचे बोंबले. आपण खरेच, आपल्याला काय होईल लक्षात आलं? तुम्ही त्या बाईला मग असंच बोलले. आपण तसे नसल्यावर काय भेव आहे? कोणी काय बोंबलायचे ते बहुविरी समास लावून अर्थ बदलावे. बरं काय लक्षात आलं की नाही? कसं आहे, असावा तो धर्म तर साहो जाते वर्म. साहो जाते वर्म म्हणजे पुढच्याला आपलं वर्मशील बोलणं सहन होतंय, हे एक अर्थ. पुढच्याला म्हणा, देवाला म्हणा, आपल्या स्वामीला म्हणा, स्वामी संग वाद करताना अधिक अधिक आनंद होतो का? आपण खरे असल्यामुळं ते पुढच्याला सोसत, त्याचा तोंड काढायची हिंमत होत नाही, हे एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ हे की समोरचे काही बोंबलले कोणी, तुम्ही खरे असल्यावर घोर करायची गरज नाही. हा, कुत्ते भुकते है हल्ती हत्ती चलता आहे नाही भाऊ, आहे नाही असं तुम्ही म्हणले होते ना? नाही, तुका म्हणे हासे जन नसे काल ते ठाई गवळण भेली का नाही. हा, जोडीवर जोडी गवळण जाते निघाली. भुंक किती द्यावी भुंको, वा, आपण त्याचे न ऐकू. वा, भाविकाने दुर्जनाचे काही म्हणू नये साचे. वा वा वा. नाही नाही, ऐका. हा, आता दुसरं एक प्रमाण सांगतो. भुंकोनी सुने हाती लागे पाठी, कोणी हिमकुटी दुःख पाय. काय त्या मसके तयाशी करावे, आपल्या स्वभावे पीडित. म्हणजे कुत्र हा हाती भेटे का? चालला हाती, आपली घंटी वाजवी, आणि त्याची हिंमत व्हायना ना हाती जायला. त्याला माहिती सोंड धरून मला आधी येते म्हणून लांबूनच भो 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 भो. तुकाराम महाराज भुंकोनी असून हाती लागे पाठी, कोणी हिमकुटी दुःख पावे. मग हिमकुटी कोण होणार? हाती होणार का कुत्र? बेजार भुकून भुकून कोण होणार? कुत्र. याला भूकच लागणार. जितकं ओरडल्या बोंबलल्या, बरोबर आहे. फटफटीच्या मागं लागते, आणि काय असेल तेच बघा घ्या. नाही, घ्यायला मी म्हणतोय, कुत्र रोडला दिसलं मी तवा त्याच्या पोटात ओळखितोय महाराज, ही वाई ओळखितोय, ही वाई दमान जाऊ दे. कसं करायचं? असंच समजायचं हे आपल्यावर थांबतंय. मरल म्हणून हे हो, दुसरं काय आपल्याला चावणार? जीप मध्ये काय करणार आहे? पण आपल्याला मरू नये ना. कोणाचं कुत्र मरू नये, गुन्हा पाप होते ना महाराज. आपल्याला बेंडकोळी मरू नये. जीप दिसल ते प्राणी नाही मिळाला पाहिजे. नाही नाही दिसला का ते प्राणी नाही मिळाला पाहिजे. मग कुत्र्याला कसं मारवतो? म्हणून मी ओळखतोय ते जिपी धरली म्हणून, हे सुट नको. आणि ते धरली जिपी जपी का येतोय, हा हा. मग हे ती जीप पडली, हळूच मी म्हणतो पुढी काढा, झाडे लांबला नाही. हिमपुटी दुःख पावे, कोणी हिमपुटी दुःख पावे. पळणार पळणार बेदार हो, जाणार वापस. सांगा काय आमचं वाटूळ झालं? नाही.
मग हातीचं तसं ते तुकाराम महाराज म्हणजे होऊन हे पुढे दुःख पावे काय त्या मशके तयाशी करावे त्या कुत्र्यानं त्याला काय करावं त्या हातीने हा आपल्या स्वभावी पिढी तसे त्याचा स्वभाव ते भुकण्याचा भुकत आहे बरोबर आहे ना आपल्या स्वभाव तुका म्हणे संता पिढी निंदीतील खळ घेती तोंड काळे कर संतांची निंदा हे खळ करतात आणि आपलं तोंड काळ करून घेतात पण संतांना डाग लागत नाही लक्षात आलं का अरे असावा तो धर्म मग साहो जाते हे बहुव्रीही समास लावल्या अर्थ बदलला बरं का भाऊ हा आता आपल्याकडे खरं पण असल्यावर भेव आहे का कधी महात्मा कोणावर रागात आला का तुकाराम महाराज कधी कोणावर रागात आले का त्याला सण होत होतं का होत होतं सण असावा तो धर्म मग साहो जाते वर्म सण करीत होते ते का म्हणून सण करीत होते तर त्यांच्याकडे दोषच नव्हता मलच नाही ना मग आकाशानं गेली पूजायचा आकाशाला काळा लावण्याचा प्रयत्न केला तर लावणाऱ्याच्या हाताला काळं लागल आकाशाला काळं लागल का नाही हे माहित आहे कोणाला संतांना की आपल्याला काळीमा लागणार नाही आपण निष्कलंक आहे काय बोंबलायचे लोक आहे ना बोंबलू द्या बरोबर आहे ना असावा तो धर्म आणि मग साहो जाते वर्म आपल्या अंगात खरेपणा असल्यावर खरा पक्केपणा आला का तर आपण ती वर्म सोसू शकतो आणि जोपर्यंत खरेपणा येत नाही तोपर्यंत परत समोरच्यावर रागात आल्याशिवाय मला असा म्हणला बघतो त्याची आपल्याला राग येते नाही काय संतांना हे राग येतो का गजान महाराजाला राग आला का ज्ञानोबरायांना आला का तुकाराम महाराजांना आला तुकाराम महाराजाला म्हणले नाहीत का तू असं केलं तसं केलं त्याच्यावर बाईचा आरोप खटला नाथावर बाईचा आरोप घातला होता असं लपडे आलेच की अंगावर पण ते मोजले का त्यांनी का असावा तो धर्म आहे असावा तो धर्म आणि मग साहो जाते वर्म एकंदरीत आपला टाइम झाला उद्या बघू महाराज शेवटच्या चरणात तुका म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात वदे वाग्देवी आमची वाचा वधायली आहे आणि तुका विठ्ठली गौरवी काय तुका विठ्ठली गौरवी आमच्या वाचेतून निघत आहे आणि त्याचा गौरव पांडुरंग परमात्मा करतो त्याचा विचार पुंडलिका